पहलगाम हल्ल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचं पुनर्गठन, माजी रॉ प्रमुख आलोक जोशी यांची अध्यक्षपदी निवड, माजी एअर मार्शल PM सिन्हा हे देखील समितीमध्ये सहभागी, तर अनेक निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचा या समितीत सहभाग। पहलगाम हल्ल्यानंतर पंजाब सरकार आता अलर्ट मोडवर, पाकिस्तान बॉर्डर शेजारी अँटी ड्रोन मिसाइल्स तैनात, भारतात शस्त्र आणि ड्रग्ज पाठवणाऱ्या ड्रोन्सकडे लक्ष। पहलगाम हल्ल्यासंदर्भात NIAच्या तपासात मोठी माहिती समोर, हल्ला पूर्णपणे रणनीती आखून केल्याचंही उघड, परिसरातील एंट्री आणि एक्झिट पॉइंट्सवर दहशतवाद्यांनी 7 जणांना ठार मारलं। NIAचं पथक पहलगाम पोलीस स्टेशनमध्ये दाखल, तर पहलगाम पोलीस ठाण्यात आतापर्यंत 100हून जास्त नागरिकांची तपासणी। दरम्यान काश्मीर पोलीस, NIA आणि फॉरेन्सिक टीमकडून स्थानिकांकडून चौकशी सुरू। पाकिस्तानच्या शेअर बाजारात सुद्धा युद्धाची भीती, तर पाकिस्तानी शेअर बाजार 2500 पेक्षा जास्त अंकांनी घसरला। 2 तासांमध्ये 46,000 कोटी पाकिस्तानी रुपयांचं नुकसान। ब्रिटिश खासदार बॉब ब्लॅकमन यांच्याकडून दहशतवादी हल्ल्याचा निषेध, दहशतवाद संपवण्यासाठी भारताला पाठिंबा देण्याचं आवाहन, तर पहलगाममधील हल्ला सुनियोजित आणि समन्वयित असल्याची ब्लॅकमन यांची प्रतिक्रिया। LOCवर सतत गोळीबार सुरू, सतर्कतेचा इशारा, रुग्णवाहिका, रुग्णालय आणि आरोग्य कर्मचारी, प्राथमिक आरोग्य केंद्र तसंच रुग्णालयांना सतर्क राहण्याचे आदेश। संयुक्त राष्ट्र संघाकडून भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थीचा प्रयत्न, संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांकडून पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि भारताचे परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती। पाकिस्ताननं भारतासाठी हवाई सीमा बंद केल्याचा पाकिस्तानलाच आता फटका बसणार, तर हवाई प्रवास शुल्काचा स्रोत बंद, दररोज $7 लाख यामुळे नुकसान होणार। पहलगाम हल्ल्याला 24 तासांमध्ये उत्तर दिलं पाहिजे होतं, 27 YouTube चॅनल्स बंद केली, ही कसली कारवाई? पंतप्रधानांनी गृह खात्यावर कारवाई केली पाहिजे। पहलगाम हल्ल्यावरून संजय राऊत यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। पंतप्रधानांनी अमित शहांचा राजीनामा घेतलाच पाहिजे, सरकारचा मंत्री चुकल्यास त्याला बोट दाखवणं हे विरोधी पक्षाचं काम, अमित शहांच्या राजीनाम्याच्या मागणीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। नागपुरात एकूण 4000 पाकिस्तानी तर 2000 पाकिस्तानी नागरिकांकडे लॉंग टर्मचा व्हिसा, तर 2000 पाकिस्तानी नागरिकांनी भारतीय नागरिकत्व घेतलं, सिंधी समाजाचे नेते विकी कुकरेजा यांची माहिती। जळगाव जिल्ह्यामध्ये एकूण 405 पाकिस्तानी सिंधी समाजाच्या नागरिकांचं वास्तव्य, जिल्हा पोलीस दलाच्या पडताळणीत ही माहिती समोर। धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहेत 6 पाकिस्तानी हिंदू नागरिक, तर सर्व नागरिकांकडे दीर्घकालीन व्हिसा असल्यानं भारतात ते राहू शकतात। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 56 पाकिस्तानी नागरिक, तर शहर आणि जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये पाकिस्तानी नागरिकांचं वास्तव्य, 56 नागरिकांपैकी कुणीही परत जाणार नसल्याची माहिती। पाकिस्तानी नागरिकांसोबत बांगलादेशींना सुद्धा देशाच्या बाहेर काढा, ठाकरे गटाच्या नागपूर जिल्हा प्रमुखांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, पाक पुरस्कृत दहशतवाद्यांचे स्लीपर सेल महाराष्ट्रातून नष्ट करण्याची सुद्धा मागणी। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर, BKC मधील वेव्ज परिषदेचं मोदींच्या हस्ते उद्घाटन, 1 ते 4 मे दरम्यान वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचा कार्यक्रम। पोलिसांकडून काश्मीरमधून एका आरोपीला अटक, तर सायबर गुन्हेगारांना बँक खातं वापरायला दिल्याचाही आरोप, तजमुल अकबर सोफी असं अटक केलेल्या तरुणाचं नाव, 1 कोटीहून अधिक फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा निवासस्थानी शिफ्ट, तर अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वर्षा बंगल्यावर गृहप्रवेश। मुख्यमंत्री फडणवीसांची मुलगी दिविजाला 10वीमध्ये 92% मिळाले, ICC बोर्डाचा 10वीचा निकाल जाहीर, अमृता फडणवीसांनी ट्विट करत दिली माहिती। महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईमध्ये भाजपची बॅनरबाजी, हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित करण्याचा हा भाजपचा प्रयत्न। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसह 54 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल, प्रवरा साखर कारखान्यामध्ये शेतकऱ्यांच्या नावे 9 कोटींचा अपहार केल्याचाही आरोप, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर लोणी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा। बोगस कर्ज वाटप आणि कर्जमाफी प्रकरणी राधाकृष्ण विखेंवर गुन्हा दाखल करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश, घोटाळा करणाऱ्या मंत्र्याला तात्काळ पदावरून दूर केलं पाहिजे, बोगस कर्जमाफीच्या मुद्द्यावरून संजय राऊत यांचा विखेंवर निशाणा। जलजीवन मिशन अंतर्गत योजनांच्या पुनरावलोकनासाठी आता निधी जाहीर, तर 18,832 योजनांच्या पुनरावलोकनासाठी 8,920 कोटींचा निधी, 12,777 गावांमध्ये काम सुरू, 228 गावांमध्ये ही कामं प्रस्तावित। एका रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली, राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू होणार, चौफेर टीका झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळानं घेतला निर्णय। 100 दिवसांच्या कार्यालयीन सुविधा आणि सुधारणा कार्यक्रमाचा उद्या निकाल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ट्विट, उद्या सकाळी 10 वाजता हा निकाल जाहीर होणार।